मी ॲडव्होकेट अंजुम रुकडीकर. आज आपण दत्तक ॲडॉप्शन या कायद्याबाबत इस्लाममध्ये काय म्हणणे आहे, त्याचं इस्लामिक पारंपरिक काय म्हणतो याबाबत हे आज आपण जाणून घेऊया. इस्लाममध्ये पारंपरिक अर्थाने हिंदू कायद्यातील दत्तक संकल्पना अस्तित्वात नाही. इस्लाममध्ये दत्तक घेणे ॲडॉप्शन ही जैसे तसे पालकत्व कफाला म्हणून मान्य आहे. याचा अर्थ एखादा मुस्लिम मुलगा किंवा मुलगी दुसऱ्याच्या पालकत्वात वाढले जाऊ शकतात, त्यांची काळजी घेतली जाऊ शकते, पण त्यांचा मूळ वंश आणि ओळख बदलता येत नाही. दत्तक गेलेल्या मुलाला नवीन आईवडिलांचे नाव लावता येते. कुराणमध्ये स्पष्ट आदेश आहे की मुलांचा वंश त्यांचा जन्मदात्या वडिलांच्याच नावाने ओळखला जायला पाहिजे. सूरा अल अहजाब, कॉल देम बाय द नेम्स ऑफ देअर फादर. त्यामुळे इस्लामी कायद्यानुसार दत्तक गेलेल्या मुलाने नवीन पालकाचे नाव लावणे शर्यतीत चुकीचे आहे. नवीन पालकांच्या म्हणजे दत्तक घेणाऱ्या पालकांचे मालमत्तेत प्रॉपर्टी त्यांना मुलांना हिस्सा मिळतो का, तर नैसर्गिक वारसा हक्काने मिळत नाही. वारसा केवळ नैसर्गिक नातेसंबंधावरच आधारित असतो. दत्तक मुलगा किंवा मुलगी ही वारस नाही. मात्र पालकांची इच्छा असल्यास वसिहतच्या द्वारे विल करून ते तिसऱ्या भागापर्यंत त्यांच्या संपत्तीचा हिस्सा त्या दत्तक मुलाला ते देऊ शकतात. धन्यवाद.